कविता बोल सबस्क्राईब आज तू आता एवढंच टाकेल बाकी सगळं अरे ही काय हीच आहे का हा इथे आणि मी जशी उडी अनेकांना मोटिवेशन मिळालं. सगळ्यांना सोडायला लागले झालं ना आता 2 सोडले की मुलं झाली हे तर म्हणजे तर मी घेतलंय आणि अशी सो उंची आहे असे म्हणी आहेत ना मला थंड वाटतात म्हणजे जे आहेत ना म्हणजे ओरिजिनल पेक्षा ते थंड असतात. सिंथेटिक असतात ना त्याला गरम किंवा असं नॉर्मल रूम टेम्परेचर सारखं असं वाटतं तर हे थंड आहे ओरिजिनल. त्याच्यामुळे मला खूप फरक पडला असं म्हणतं ते शनीचं उपयोग म्हणजे तर त्याच्यामुळे थोडे थॉट्स क्लिअर होणार आहेत नाही ना हा मार्ग बरोबर आहे तो एक करू तर त्यावेळेला थोडं मदत होते आणि थोडा मेंदू पण थोडं आपला काम डाऊन होतो. तर तू ना स्वतःला एक न्यूट्रल मोडवरती ठेवायचं. बघ आपण पैसे टाकलेलेच आहेत तर मग आपण बघायचं की ओके मला खरोखर फरक पडतोय का नाही पडतोय. लाईक फॉर एक्झाम्पल मी टायगर आयचं नावाचे क्रिस्टल आहे ते मी घातलेले आणि माझे दातांना ट्रॅव्हलिंगमध्ये मजबूत राहिले कारण नसताना आणि जे पण यायचं माझ्या युवर तर ते मला म्हणाले की तुझं जे असते ना सेल्फ एस्टीम वगैरे ते खूप वाढवते वरच्या लेवलला राहते. तर ते 2-4 दिवस गिनायला लागते पण नंतर मी जरा जास्त हे होत होतं ना ॲग्रेसिव्ह मी ते काढून ठेवलं म्हणजे जेव्हा मला लागेल तेव्हाच मी घालायचं रोज. हां आणि मग तो मला मला तू घालायचा होता पण मला बोलले जरा थांब तू. ते असते ना थिंकिंगसाठी असतं थिंकिंग आणि लव्ह याच्यासाठी तुझा भाऊ ते घेणार होता तर मला होते जरा थांब तू जरा सेट हो मग आपण घेऊया. तर मी घेतलं ते पण मला असं झालं की माझं ओव्हर थिंकिंग खूप वाटतं तेव्हा ऑलरेडी माझा मूड हे आहे ना त्याच्यामुळे त्याच्यावरती अजून जास्ती तर तो मी ओव्हर थिंक. तुझं बर्थडे काय 4 जानेवारी 2001. अच्छा 10 पावलं पुढे जातं म्हणजे ते बोलतात ना सीमारेषा वगैरे बाउंड्रीज मारत नाही मैदानाच्या बाहेर 6 मारायचं. नाही मुलांची बर्थडे 4 आहे आणि टोटल 8. तर हिचा कसा तो पहिला जो येतो ना 4 तो तर ती ना प्रस्थापित आणि त्या लोकांना मॉडर्न असतं त्यांना ना जुन्या पद्धतीचं असं आवडत नाही किंवा तर तुम्हाला लॉजिक सांगा तर मग मी ते फॉलो करणार नाहीतर मी ठीक आहे विरोध पण नाही करणार पण ठीक आहे. आणि ते ना शास्त्रज्ञांचा नंबर आहे तो अनकन्व्हेन्शनल वे म्हणजे आउट ऑफ द बॉक्स जाऊन ते लोक काय ना काय करतात आणि ते ज्या क्षेत्रात जातात ना तिथे स्वतःचा ठसा उमटवतात असं आहे त्यांचं. आणि जानेवारी महिन्यातला जन्म तर सगळीकडे पुढे जायची वृत्ती असते बोलतात भले घरच्यांच्या शिवा वगैरे पडतात मार पडतो पण हम नाही सुधरेंगे तो एक असतो तिच्याकडे. आणि टोटल येतो 8 तर ते लोक ना खूप लॉंग टर्मचा विचार करतात म्हणजे दूरदृष्टीने विचार करतात आयुष्यात पण नंतर ते लोक जे ॲक्शन घेतात ना त्याची फळं त्यांना नंतरच्या आयुष्यात भेटतात पण जे मिळतात ना ते लॉंग टर्म आणि फ्रुटफुल म्हणजे तो शनीचा आकडा आहे तो विरोधात आहे. आणि कुठलं पण संकट आलं ना त्या लोकांना वाटते की हे लोक इमोशनल आहेत त्याच्यात ते थोडेसे रडतील बट आतनं ते जे स्ट्रॉंग नाही लागलं त्याच्यामुळे ते फॅमिलीचा सपोर्ट सिस्टम असतात तर ते एक आहे. आता तुझं 5 आहे ना तर तो बुधाचा पडतो 5 नाही ना
आणि तो महिना पण 5वा. पाचच आहे. तर भूत एवढं त्याचं डोकं चालतं. म्हणजे त्या लोकांना सेन्स एक असतो, ते दाखवणार की हा मला कळलं तर काय नाही, बट ते ना पूर्ण अभ्यास करतात की काय बाबा या माणसाचं काय आहे आणि काय नाही ना इंटेन्शन. मग ते आपल्या माणसाला कसं सावध करतात ते. आणि हे जे सांगतात ते नंतर पटते की हा बाई तू बोललेलास ते मला नंतर पटलं असं आहे. आणि मित्रांवरती किंवा काय असं जाम रमतात किंवा ग्रुपमध्ये जास्त रमतात, ते त्यांचं थोडंसं मोटिवेशन असते असं आहे. डे 1 आम्ही तयार झालो आहे आणि आता आम्ही जातो आहे मंदिरात आणि हे लोक पण रेडी आहेत. हा लिटरली माझा व्ह्यू आहे. कॅन यू बिलीव्ह इट?